भीमराव कांबळेला तर फाशी सुनावलीये, पण ज्या नराधमानं 3.5 वर्षाच्या चिमुरडीचे 18 लचके तोडले, तो नराधम आज रात्रीही सरकारी पाहुण्यासारखा आरामात झोपणार आहे. ऐकायला अंगावर काटा येईल, पण तुमची आमची न्याय व्यवस्था एका चिमुरडीच्या हत्येनंतरही त्याच नराधमाला तुमच्याच पैशावर पुढची कित्येक वर्ष जिवंत पोचणार आहे. पुणे विशेष सत्र न्यायालयाने या फास्ट ट्रॅक खटल्याचा निकाल अवघ्या 2 महिन्यात लावला. या नराधम भीमराव कांबळेला दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा म्हणून मरेपर्यंत फाशीची ऐतिहासिक शिक्षा सुनावली खरी, पण कायद्याच्या पुस्तकातून प्रत्यक्ष फाशीच्या खांबापर्यंतचा हा प्रवास एखाद्या चक्रव्यूहासारखा अतिशय संत आणि गुंतागुंतीचा आहे. कनिष्ठ न्यायालयाचा हा निकाल म्हणजेच या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईचे केवळ पहिलेच पाऊल आहे. भारतीय न्यायव्यवस्थेची चक्र अशी फिरतात की सत्र न्यायालयाने फाशी सुनावल्यानंतरही फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 366 नुसार गुन्हेगाराला थेट फाशी देता येत नाही. हा संपूर्ण खटला आता मुंबई उच्च न्यायालयाच्या पटलावर जाईल, जिथे किमान 1 ते 2 वर्षांचा काळ लागतो. जर हायकोर्टानेही या शिक्षेवर शिक्कामोर्तब केला तर आरोपी सुप्रीम कोर्टात धाव घेईल, जिथे मुख्य अपील, पुनर्विलोकन म्हणजेच रिव्ह्यू आणि क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आरोपीची आणखी 2 ते 3 वर्षे निघून जातात. न्यायालयाचे सर्व मार्ग संपल्यानंतर संविधानाच्या कलम 72 नुसार राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली जाते, जिथे अंतिम निर्णयाला कोणतीही कालमर्यादा नसते. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाच्या निकालापासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास अंतिम समाप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 4 ते 6 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो. या भीषण विलंबाचे आणि प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेचे सर्वात मोठे आणि अधिकृत उदाहरण म्हणजे सन 2008 मधील नागपूरच्या वाडी येथील घटना. तिथे वसंत दुपारे या नराधमाने 3 एप्रिल 2008 रोजी अवघ्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीचे तिच्या राहत्या घराबाहेर अपहरण करून तिच्यावर अत्यंत अमानुष अत्याचार केले आणि तब्बल 8 किलो वजनाच्या दगडाने ठेचून तिची निघृण हत्या केली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत या वसंत दुपारेच्या फाशीवर 2014 मध्ये शिक्कामोर्तब झाला होता आणि त्यानंतर त्याची दया याचिकाही फेटाळली गेली. तरीही कायद्याच्या प्रक्रियेतील वेळेचा फायदा घेत तो नराधम तब्बल 18 वर्षांनंतर आजही तुरुंगात जिवंत आहे. 2008 मध्ये नागपुरात 4 वर्षाच्या चिमुरडीला दगडाने ठेचून मारणारा तो वसंत दुपारे आजही कायद्याच्या पळवाटांमुळे तुरुंगात जिवंत आहे. आणि आता नसरापूरचा हा भीमराव कांबळेही त्याच वाटेवर आहे. ज्यांच्या गळ्यात तात्काळ फाशीचा फास पाहिजे ते नराधम मात्र आज तुरुंगात जनतेच्या पैशावर सुखाची पोळी तोडतायत. कोर्टाने कागदावरच न्याय दिलाय खरा, पण जोपर्यंत वसंत दुपारे आणि भीमराव कांबळे सारख्या राक्षसांच्या काळजाचा ठोका प्रत्यक्ष फासावर चुकत नाही, तोपर्यंत त्या पीडित माऊलीच्या काळजाची आग विझणार नाही. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर? कमेंट करा आणि नक्की सांगा. पाहत राहा पुणे लोक.